हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा होता. हा कुठून बोलताय ताई? बारामतीवरून. बर नाव नाही सांगत आहे. बर बर बर. मी अगोदर पण अनुभव शेअर केला होता बघा. हो का? अच्छा सांगितलेलं नाव आहे. हा हा हा. बघा मुलगी नाही का लग्न करत नव्हती ती हो सांगितलेलं. हो हो खूप दिवस झाले त्या अनुभवाला. हा हा हा. हा. आता पण खूप दिवस झाला अनुभव शेअर करायचा आहे. लयच उशीर झाला अनुभव शेअर करायला त्याबद्दल. अच्छा. तर पहिल्यांदा माफीच मागते स्वामींची. आणि अनुभव शेअर करायचा आहे. हा. आता 4-5 खूप दिवसापासून म्हणतीये आणि आता 4-5 दिवस काय झाले अनुभव नुसता शेअर करायचा आणि करतच नाहीये म्हणजे नाही का. हा हा हा. असं मला असं माणसाला एखादं टेन्शन असल्यावर कसं होतं तसं हो, मला हो. म्हणजे नाही का. माणसात बसलं तरी बोलण्याकडे लक्ष लागत नाही, टीव्ही बघत असलं तरी टीव्हीकडे लक्ष लागत नाही असं झालं की अनुभव अनुभव शेअर सारखं करायचा. डोक्यात तेच. बरं. 2-3 वर्षापूर्वी 2.5-3 वर्ष झाले. अरे बापरे. डिसेंबर महिन्यात दत्त जयंती होती आणि असं मोबाईलला मी बघायचे आपलं युट्यूबला ते दाखवायचे ना दत्त जयंती निमित्त अशी ही सेवा करा ती करा. हा हा हा. मग आणि तुमचं ते अनुभव ऐकायचे स्वामी चॅनलला. हा हा. ते गुरुचरित्राचं सांगत होते. मग माझ्या बी असं मनात झालं नाही का आपण बी करावं गुरुचरित्र आता नाही का काय हो हो हो. सोबत आहे म्हणल्यावर इकडं. आणि माझ्याकडे होतं ते गुरुचरित्र पुण्याच्या गोगवले मठातलं. ते 3 तासात होतं. म्हटलं करावं 1 दिवसाचं इथं नाही का. पण महिना भरला होता. प्रॉब्लेमच आहे नाही म्हटलं प्रॉब्लेम येऊन गेल्यावरती येईल करायला पण येतच नाही. अरे म्हटलं आता मग रविवारी दत्त जयंती होती. म्हटलं आता काय असेल ती महाराजांवरती द्यायचं सोडून आणि करायचं आज गुरुवार आलेल्या वार आता गुरुवार महाराजांचं ते गुरुवारच करायचं असं ठरवलं आदल्या दिवशी. आणि सकाळची मग लवकर उठली म्हणजे आदल्या दिवशी मी ठरवलेलं की महाराजांवर सोडायचं आता येऊ नाही तर म्हणजे काही बी व्हायचंय ते होईल ते महाराजांवरती सोडलं. आणि मग आणि त्या चॅनलला मी ऐकायची ना ह्याला हा अनुभव आला त्याला ते अनुभव आला. माझ्या बी मनात असं असं झालं की मला बी काहीतरी महाराजांनी अनुभव द्यावा म्हणून नाही का. बरोबर. मग पहाटे मी उठली आणि ते चॅनल सांगत होते युट्यूबला नैवेद्य वगैरे करायचं कुत्र्यांना गाईला. 2 वाजताच उठली अर्धा स्वयंपाक करून ठेवला आणि पहाटे 3 वाजता वाचायला बसली. तर वाचायला बसल्या मला एवढा घंटांचा आवाज आले होते तिथं. अरे बापरे. आता तिथं लय एवढं घंटांचा आवाज आला होतो बसल्याच वाचायला. गुरुचरित्र पुढे घेतल्याच घंटांचा आवाज. पहाटे 3 वाजता तिथं मंदिर जवळ नाही काय नाही. आता आर्मी कॅम्प मध्ये तिथं कुठं जवळ एवढं नाही बरोबर. तरी येत होता घंटांचा आवाज. तरी मला घंटांचा वाचायला बसल्या आवाज आले. आणि त्याच्यानंतर मी सुरू केलं. आणि सुरू केलं 1-1.5 तासानंतर खिडकीच्या खाली मी देव मांडले होते. तर तिथे ना असं दरवाजा कसं वाजवतो टक असं वाजवलं कोणीतरी म्हणजे आवाज आला मला तसा. मी एवढी घाबरली ना म्हणजे एवढं पहाटेच्या टायमिंगला नाही का खिडकीचा आवाज येतो. 3ऱ्या मजल्यावर होते राहायला पण मी. मग माझ्या डोक्यात आलं मी महाराजांना असं नाही का माझ्या मनात आलं मला घ्या अनुभव काहीतरी. तर महाराजांना म्हणलं मी लय घाबरली तसं टक वाजल्यावरती. महाराजांना म्हणलं मला असला अनुभव नको एकतर नाही का रात्रीची वेळ आहे. माझं वाचण्यावर बी लक्ष लागलं नाही गुरुचरित्र. एवढा मला घामहीन सुटला. रात्रीच्या टायमिंगला घाबरूनच जातो ना माणूस. लगेच तो आवाज बंद झाला आणि खाली कुत्री भुकायला तिथंच लागली बरोबर. अरे बापरे. मग पण मला शंका की आता वाजत होती खिडकी आणि आता लगेच ती आवाज बंद झाला आणि कुत्री भुकायला लागली कोण आलं तर नसेल ना. असं म्हणणार. महाराजांना म्हटलं मला अनुभवच नको म्हटलं. मला लय भीती वाटायला लागली. माझं पारायणाकडे लक्ष बी लागलं नाही स्वामींना. तर लगेच तो बी आवाज बंद झाला. काळजी असते ताई. आणि तो एक अनुभव म्हणजे तो अनुभव आला गुरुचरित्राचा पारायणाला बसल्यावरती. हा अनुभव शेअर करायचं माझ्या 2-3 दिवस चाललं होतं डोक्यात. स्वामी चॅनलला शेअर करायचा पण करतच नव्हती म्हणजे धाडसच होत नव्हतं माझं. अरे बापरे. आणि असंच बसल्या मिस्टर बाहेर गेले होते ट्रेनिंगसाठी. आणि मुलगी माझी 4.5 वर्षाची होती मोठी मुलगी त्यावेळेस.
आणि मग शेअर करायचा आणि रोज म्हणायची शेअर करायचा आणि धाडस व्हायचं नाही, राहून जायचं त्या दिवशी. आणि असं बसल्या पोरगी खेळत होती आणि मी तिच्यापाशी अशी मोबाईलवरतीच बघत बसली होती, अनुभव ऐकत. बसल्या माझा आवाज येतोय तिचा, 2च मिनिटाचा माझा डुलका लागला आणि जसं काय तुम्ही माझ्या शेजारी बसलाय आणि ती तारक मंत्र म्हणताय, नाही का म्हणत निशंक होईल, माझ्या क्लिअर असं शेजारी बसून असं तुम्ही माझ्या कानात आवाज आला एवढा जोरात, शेअर करायचं म्हणत होती ना. एवढी आणि मी जागीच होती, बसल्या मोबाईल बघता माझा असा डुलका लागला आणि एवढ्या जोरात आवाज कानात घुमलाच नाही. मी अशी दचकली तर माझी मोठी मुलगी म्हणती, काय झालं आई, का घाबरतीस, आपलं स्वामी येतं ग. तो एक अनुभव. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेमच आला नाही. मग गुरुवारी हे केलं मी, गुरुचरित्र पारायण. आणि रविवारी दत्त जयंती होती, म्हणलं आता चेक तरी करावं, प्रॉब्लेम नाही आला. तर दत्त जयंती दिवशी चेक केलं तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, प्रेग्नंट म्हणून. अरे वा, बघा मग किती छान. महाराज मग पहिल्या महिन्यापासून जे सोबत होतं ना माझ्या मुलीच्या, माझ्या त्या बारक्या, त्याच्यानंतर मग मला त्रास होत होता, पोटात खूप दुखायचं ही. मग मी घरी आले तिकडून. तर घरी आल्यावरती मग घरी इकडं गावाकडे ट्रीटमेंट ही घेतली. आणि 7व्या महिन्यात असंच माझ्या आपल्या मनात आलं महाराजांना, म्हणजे नाही का, की स्वामी आई तुम्ही माझी आई आहे. डोहाळे जेवण नाही का, मुलीचा डोहाळे, तुम्ही मला काहीतरी असं हे द्या, पण मला गुरुचरित्र वाचताना जसं तुम्ही अनुभव दिला ना तसं नको, भीती वाटेल असं. तर तसं म्हटली आणि गेले विसरून. आणि चालायला जायची संध्याकाळच्या टायमिंगला. आमच्या वाऱ्या असतात त्या दर पौर्णिमेला, अक्कलकोट, गंगापूर, तुळजापूर. अरे वा. तर ती चालायला जाताना माझी आई काय म्हणायची, महाराजांचं बसमत घेऊन जा भंडारी डोंगरावरचं. आणि चालून आले की तिथं महाराजांच्या तिथं ठेवायला लावायची, म्हणजे घेऊन नको झोपूच कुठं पण, नाही का त्याचं. अरे बापरे. मग ती मी महाराजांना तशी म्हणली 7 महिना लागल्यावरती, आणि विसरून गेले नंतर ना महाराजांना तसं म्हटलेली ती. आणि 7वा महिना संपणार आणि दुसऱ्या दिवशी 8वा महिना चालू होणार. आणि जाताना गेली ती पुढे घेऊन बसमाची, परत ठेवायला गेली तर तिथं मला ना पाठावरती अशा लहान बाळाच्या पावलांच्या खुणा दिसल्या. मी तुम्हाला फोटो त्यावेळेस पाठवलेला. बरोबर. आणि त्यावेळेस विसरून गेली, पण ते बघितलं माझ्या डोक्यात लगेच क्लिक झालं. मी महाराजांना असं म्हटली होती नाही का, मला तुमच्याकडनं काहीतरी, माझी आई आहे, मला काहीतरी नाही का भेट ही द्या. बरोबर. तो एक अनुभव 7व्या महिन्यात आला. आणि 9व्या महिन्यात पोटात दुखायला लागलं म्हणून दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी ऍडमिट पण केलं. पोटात दुखतंय म्हणले, पिशवीचं पिंड ओपन झाले थोडंसं, म्हणजे बघू सकाळपर्यंत जास्त हे झालं तर मग करूया, नाही तर सोडून देऊया म्हणले, नाही का. आणि दुसऱ्या दिवशी मग डॉक्टरांनी म्हणले आहे व्यवस्थित आता, घरी सोडलं. घरी जाताना काय गाडीच भेट नाही घरी जायला. अरे बापरे. आणि एसटीने यायचं म्हणल्यावर लांबनं यायला लागत होतं. म्हणजे मी काय पप्पांना म्हटलं की कशाला एवढ्या लांबनं, नाही काय एसटीनं पहिलं तर रात्रभर एवढं पोटात दुखत होतं, जाऊया गाडीवरती हळूहळू. हिथनं म्हणजे मधून जवळ होतं ना आम्हाला, 15-20 मिनिट लागत होतं. आणि एसटीनं असं फिरून 1 तास लागणार होता. मग म्हटलं एसटी धडधडती, कशाला एवढ्या लांबनं, म्हणलं गाडीवरती जाऊया हळूहळू. आणि नको, माझी मम्मी म्हणते अगं नको. तरी मी 9व्या महिन्यात गाडीवरती मी, मम्मी आणि पप्पा 3 जण मधल्या रोडने निघालो. टू व्हीलरवर. आणि मला 2 व्हीलरवरती. आणि मला 3ऱ्या महिन्यात सफरचंद घ्यायला गेल्यावरती सफरचंदवाल्या बाईनं सांगितलं होतं, 3ऱ्या महिन्यात पोट तरी दिसतं का कसलं तरी. तर ती त्या सफरचंदवाल्या बाई मला म्हणली होती, तू पुटुशी का, म्हटलं तर म्हणजे ती कुठली तिने मला विचारलं, तर मी सांगितलं इकडचे आहे म्हणून. तर मला म्हणजे पौर्णिमा लवकर जा म्हणली पटकन. मला 3ऱ्या महिन्यात तिनं सांगितलं होतं. 9व्या महिन्यात मी तिथंच पडली बरोबर त्याच जागेवरती. बापरे. म्हणजे महाराजांनी मला पहिलंच सूचित केलं होतं. पण त्यावेळेस मी दुर्लक्ष. आणि ज्या दिवशी पडली ना त्या दिवशी मी पौर्णिमाच होती. बघा. आणि तुम्हाला खरं वाटायचं नाही, मला अक्षरशः ना असं
श्रीकृष्ण कसा हातावरती पायावरती गुडघ्यावरती आहे, हो हो पाट्यावरती मम्मीला आणि पप्पाला आमच्या लागलं, पण हा. मला पुढं सुद्धा पुढं खरचटलं नव्हतं. बरोबर मला कोणीतरी असं मागणं असं उचलल्याचं जाणवलं सांभाळून असं घेतलं पोटावर. जसं काही. हा हं. पोटावरती असं उचललं पाठीमागून. मला त्या श्रीकृष्ण कसा आहे तशा पोझिशन मध्ये. बापरे. आणि माझं पोट आहे ना असं कापसाच्या ह्याच्यात रोवल्यासारखं वाटलं. अजिबात म्हणजे असं कुठेच काही नाही, अगदी अलगद झेलल्यासारखं. हा असं मला असं पोटाला काहीच जाणवलं नाही. मला असं वाटलं माझं गादीतच असं पोट रोवलं का काय असं. ओ. आणि मला अजून सुद्धा ती स्पर्श जाणवतो. हा. तुम्हाला खरं नाही वाटणार, पण हे मला ना सांगताना सुद्धा आता हो ना, हो ना. हा. नाही, मला काय किती छान. सुद्धा वाटत नाही क्षण एवढा डेंजर. म्हणजे तो प्रसंग एवढा हे होता. आणि त्या आणि दिवशी तिला पौर्णिमा 3 होती आणि महिन्यात आमचा कोणाचं मामा पोट दिसत पण नाही. आणि 3 महिन्यात तिने काहीच कसं नव्हतं ओळखलं? दिसत. हो. तिनं हा आणि सफरचंदवाली, मी सफरचंद घ्यायला गेली होती. हा. तिला काय म्हणजे काय म्हणणार, सफरचंदच घेतलं म्हणजे तिला कशाला सांगत बसते. हो, तिच्याशी काही सांगायचा संबंधच येत नाही. तिनं स्वतःहूनच सांगायला सुरुवात केली. तर हो. 9व्या महिन्यात बरोबर मी त्याच जागेवरती पौर्णिमेच्या दिवशी पडली होती. बापरे. आमच्या मामापाशी आमच्या मामाच्यातल्या वाऱ्या असतात ना गणगापूर अक्कलकोटला, हा 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 हा. आम्हाला सुतक होतं. तर मामाला मी बोलवून घेऊन त्या दिवशी आदल्या दिवशी पैसे दिले होते. म्हणलं सुतक आहे तर दानपेटीत तरी टाक. तर मामाला मग मी फोन केला घरी आल्या. हा. तर मामा आमचा अक्कलकोटच्याच वाटेवरती होता. म्हणलं आता अक्कलकोटमध्ये पोहोचेल. अरे वा. म्हणलं मला महाराजांनीच म्हणजे नाही का हो 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 हो. 9व्या महिन्यात केवढं पोट घेऊन पडायचं म्हणल्यावर बघा ना. बापरे. आणि पुढंच पडलेली आणखी पोटावरती. आणि ते बाळ केवढं आहे आता तुमचं? आता 4 तारखेला 2 वर्षाची होईल. हो का. अरे वा. खूप मग घरी छान. आल्यावरती दादांना फोन केला, किंजय दादांना, कारण डॉक्टरांनी नाळीचा तिढा पडल्याला सांगितलेलं ना. हा 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 हा. तो अनुभव मी केलाय त्याच्यात शेअर पाठीमागच्या अनुभवामध्ये. अच्छा. हा 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 हा. मग डिलिव्हरीच्या वेळेस एवढा त्रास व्हायला लागला डिलिव्हरीच्या वेळेस बी. हा. सहनच व्हायला ती पेन. अरे. महाराजांना म्हणलं तुम्ही माझी आई आहे. आणि लक्ष देत नव्हती, सरकारी दवाखान्यात होती. हो हो हो. महाराजांना म्हटलं तुम्ही माझी आई, आता तुम्हीच उभं राहिलं. लक्ष देत नाहीये तिथं, तुम्हाला सगळं दिसतंय म्हटलं. तर नवीन नर्स आली तिथं. अरे. तिने एकदम व्यवस्थित काळजी घेतली असेल. नाही महाराज म्हणलं आता पटकन डिलिव्हरी तरी करा. महाराजांना म्हणलं तुम्ही उभं राहिलं, लक्ष देत नाहीये, तुम्हाला दिसतंय सगळं म्हणलं. तर ती जी होती ती गेली आणि दुसरी आली आणि तिला परत बोलवून घेतलं. तर ती म्हटली का तुला जमत नाहीये का मला बोलवून घेतलं? तर ती त्या नर्सला म्हणत होती की मी नवीन नाही, 8च दिवस झालं जॉईन झाली. अरे. म्हणजे त्यावेळेस ते आणि परत ती मला दिसली नाही सिस्टर कुठंच. बघा, म्हणजे ते स्वामींनीच पाठवलं. ते स्वामी चालले होते ते. खूप छान ताई. मी शेअर करते. आणि मग दादांना फोन केल्यावरती दादा म्हणले श्रावणातल्या पहिल्याच गुरुवार, खूप छान म्हणले, श्रावणातला पहिलाच गुरुवार होता डिलिव्हरी झाली त्यावेळेस. हो. मग काय नाव ठेवलं? स्वामी. अरे वा. एवढी छान, एवढी गोड आहे की नाही. हो ना. ती असं मोबाईल जर लावून दिला ना तर म्हणते देवबाप्पा लावून दे, आपलं देवबाप्पा लावून दे. अरे वा. आणि असं स्वामी उघडं दिसलं की म्हणते स्वामी आंघोळीला चालल्यात का, आपलं देवबाप्पा आंघोळीला चालल्यात का. अरे वा. कपडे काढल्यात देवबाप्पाने आपले. खूप छान ताई. मी शेअर करते. किती दिवस झालं शेअर करायचा जायचं होतं. 8 दिवस महाराज म्हणला आजकाल मला फसवते. 8 दिवस असं चैनच लागत नव्हतं. झोपलं तरी मला झोप येत नव्हतं काही. खरं नाही, शेअर करून टाकायचं लगेच. आला की लगेच शेअर करून टाकायचा. हो, धाडसच नव्हतं माझ्याकडनं काय चुकलं असेल तर क्षमा नाही करा. ताई, किती छान सांगताय तुम्ही. काय त्याच्यात चुकलं? स्वामींबद्दल कधीच काही चुकत नाही आपलं. आपण सेवा करतो नाहीच मोठी गोष्ट. वेळ जास्त घेतला त्याबद्दल क्षमा करा. नाही असं नाही. मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ.